यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। सुरुवात करूया मुंबईपासून। दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। हा विषय सामाजिक नसून भावनिक, मराठा एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया। पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। कबुतरांचा प्रश्न हा जैन किंवा मराठी बांधवांचा नाही तर मानवी आरोग्याचा प्रश्न, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया। पोलिसांमुळे हाताला दुखापत झाल्याचा मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांचा आरोप। हाताला झालेली जखम देशमुख यांनी माध्यमांना दाखवली। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं पोलिसांना निवेदन। आंदोलन करणाऱ्या व्यक्ती आणि आयोजकांवर तात्काळ एफआयआर नोंदवा। उच्च न्यायालय अवमान अधिनियम आणि भारतीय दंड संहिता आणि मुंबई महानगरपालिका कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी। मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून दादर कबूतरखान्याप्रकरणी चुप्पी। आपण या संदर्भात काही बोलणार नाही असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नांवर लोढांचा काढता पाय। जैन समाजाला राष्ट्रीय जैन महासंघाकडून शांतीचं आवाहन। कबूतरखान्यासंदर्भातील सुनावणीनंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक। जैन समाज आंदोलनाची दिशा ठरवणार। मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरात 3 वर्षाच्या मुलाला दुचाकीनं चिरडलं। इमारतीखाली खेळतानाची घटना। जखमी मुलावर रुग्णालयात उपचार। 15 ऑगस्टला कत्तलखाना बंदीचा निर्णय काँग्रेसच्या काळातला। शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर 1988ला तो अंमलात आणला। भाजपच्या केशव उपाध्यायांचा दावा तर आव्हाड आणि आदित्य ठाकरे आता पवारांचा निषेध करणार का? उपाध्यायांचा सवाल। शरद पवार मुख्यमंत्री असताना 15 ऑगस्टला कत्तलखाने बंदीचा निर्णय होता। दुकानदारांना मांस विक्री करण्यास बंदी नव्हती। केशव उपाध्ये यांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। मुंबईत स्वतःचा आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी गिरगाव चौपाटी इथल्या वीरभवन इमारतीत धनंजय मुंडेंच्या नावे घर। विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदनिकेचा उल्लेख। मुंबईत घर नसल्यानं सरकारी निवासस्थानात राहत असल्याची मुंडेंची माहिती। दरम्यान धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी ते राहत असल्यानं छगन भुजबळ हे घराच्या प्रतीक्षेत। धनंजय मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट। धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडे यांचा दावा। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूजमध्ये 3 फ्लॅट असतानाही खोटं बोलून धनंजय मुंडे सरकारी बंगल्याचा लाभ घेत असल्याचा मुंडेंचा आरोप। 14 ऑगस्टला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 चावी वाटप कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा मवियाचं सरकार होतं। त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे असताना हे काम सुरू झालं आणि आता मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज 1चं काम पूर्ण झालं। त्यामुळे श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता। पगार थकल्यानं जोगेश्वरी पूर्वतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप। 150हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागील 3 महिन्यांपासूनचा पगार थकल्यानं आंदोलन। रुग्णांचे हाल। मुळशी तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश। यात काही सरपंच देखील भाजपात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईसाठी अध्यक्ष मिळेना। मागील 10 महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त। विधानसभा निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी। कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बंदी। बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ। मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल 2 लाखांची वाढ। दररोज सरासरी 40 लाख प्रवासी संख्या आता 42 लाखांवर पोहोचली। मुंबईत लोकल मेट्रो जोडणीसाठी समितीची स्थापना। 39 लोकल आणि 34 मेट्रो स्थानकांचं सर्वेक्षण। या महिन्यात समितीची बैठक होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं 76% काम पूर्ण। 70 किलोमीटरपैकी 21 किलोमीटरचे रूळ बसवण्याचं काम पूर्ण।
मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात उभारलेला 9.90 किलोमीटरचा सायकल ट्रॅक काढण्यात येणार. ट्रॅक काढल्यानंतर वाहनांसाठी 3 मार्गिका करण्यात येणार. यामुळे प्रवासाचा कालावधी 25 वरून 15 मिनिटांवर येणार. शनिवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईसह राज्यभरात गोविंदा पथकांचा सराव. मुंबईतल्या रंगारी पथक चाळीतील गोविंदा पथकानं सरावादरम्यान उंच मानवी मनोरा साकारला होता. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याचं संकलन सेवा कार्यान्वित. ही सेवा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य. 14 ऑगस्टला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 चावी वाटप कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. माजी खासदार आणि माजी आमदारांनाही मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा पडताळणी बंधनकारक. त्याचप्रमाणे आमदार खासदारांच्या वाहनांना पार्किंगची व्यवस्था मंत्रालयाबाहेरच करावी लागणार. 15 ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार. राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद. आतापर्यंत 1,03,115 विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश. रक्षाबंधन काळात एसटीला 137 कोटी रुपयांचं उत्पन्न. 4 दिवसात 1,93,00,000 नागरिकांचा प्रवास. पुण्याचा बॉस कोण हे दाखवण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा. आमदार रोहित पवारांचा निशाणा. साताऱ्यात घरकुल संघर्ष समितीचा कराड पंचायत समितीवर मोर्चा. घरकुलाचे रखडलेले हप्ते मिळावेत तसंच घरकुलांना 2,65,000चा निधी मिळावा या मागण्यांसाठी मोर्चा. अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावल्याच्या निषेधार्थ सोलापुरात माकपची निदर्शनं. आंदोलकांनी ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. पुण्यात चुलतीला आय लव्ह यू म्हणणाऱ्या तरुणाला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण. मारहाणीत तरुणाचा मृत्यू. 2 आरोपी अटकेत. कोल्हापूरच्या डॉक्टर अनिता परितेकर यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. 25,000ची रोकडही लंपास. कोल्हापुरातली घटना. शक्तीपीठ महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतांमध्ये तिरंगा फडकवण्याचा निर्णय. तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात, अशा आशयानं ही विरोध मोहीम सुरू केली जाणार. पुण्याच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास मंडळाची 500 कोटी रुपये किमतीची जागा अवघ्या 60 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय अखेर रद्द. जागा खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे वाहतूक पोलिसांकडून एआय पेट्रोलिंग व्हॅन तयार. जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवली जाणार. पुणे महापालिकेकडून पीएमसी रोड मित्र ॲप सुरू. या ॲपद्वारे पुणेकर नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेला फोटोसह पाठवू शकतात. 73 तासांच्या आत महापालिकेकडून हा खड्डा बुजवण्यात येणार असा दावा करण्यात येतोय. तासगाव सांगली रस्त्यावर कवठे एकंजवळ डंपर आणि मोटरसायकलचा अपघात. मोटरसायकल चालकाचा मृत्यू तर पत्नी जखमी. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात करगणीमध्ये 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू. संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरुळ गावच्या तलाठी कार्यालयात छताची गळती. छताला लागलेल्या गळतीमुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र भिजल्याची माहिती. काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष आणि 2 वेळा विधानसभा लढवलेले पृथ्वीराज पाटील आज भाजपात प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश संपन्न होणार. उपसरपंचानं स्वतःच्याच विरोधात मतदान केल्याचा प्रकार. कोल्हापूरच्या शिरोळ्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार. अविश्वास ठराव 10-0 मंजूर झाल्यानंतर उपसरपंचांना चुकीचं मतदान केल्याची जाणीव. उपसरपंचांची फेरमतदानाची मागणी तहसीलदारांनी फेटाळून लावली. माजी मंत्री पद्माकर वळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन लवकरच तारीख जाहीर करणार.
नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन, नाफेडच्या कांदा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप, एनसीसीएफ आणि नाफेडच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी. नाशिकमध्ये आदिवासी विकास कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 125 आंदोलकांवर मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल. महिनाभरापासून आंदोलन सुरू असल्यानं आंदोलकांचा संयम सुटला. बीडमध्ये घरकुलाचं काम पूर्ण होऊनही पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मागितली 20,000 रुपयांची लाच. संतप्त लाभार्थ्यांना अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयाबाहेरच कपडे काढले. व्हिडिओ झाला व्हायरल. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेर सर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा विरोध. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. मनोज जरांगे पाटील फक्त चेतावणी देण्याचं काम करतात. जरांगे दंगल भडकवण्यासाठीच मुंबईत जात आहेत. ओबीसींचे लक्ष्मण हाकेंचा आरोप. केंद्रीय पुरातत्व विभागाकडून तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्व विभागाकडे सुपूर्द. मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा. संभाजीनगरच्या फारुळा गावात 5 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत खिळखिळी. मादाच्या बातमीनंतर अखेर बिल्डर दीपक झुंझुनवाला यानं सध्याच्या बाजारभावानुसार फ्लॅट धारकांना प्रत्येकी 16 लाखांचे चेक दिले. हिंगोलीच्या बासंबा फाट्याजवळ दंत महाविद्यालयाजवळ माल वाहतूक करणाऱ्या छोट्या पिकअपचा भीषण अपघात. पिकअपची समोर उभ्या असलेल्या वाहनाला धडक. लातूरच्या लामजना या ठिकाणी गोवंशाची हत्या आणि मांस विक्रीचा प्रकार. पोलिसांकडून 4घांना अटक. 3घांना 3 दिवसांची कोठडी. संभाजीनगर शहरात खासदार संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोर अपघात. एका इनोव्हा गाडीनं वृद्ध महिलेला उडवलं. यानंतर वृद्ध महिलेला उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवून चालक पसार झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे तडीपार. सहारेंवर गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल. जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू. दृष्टी गमावलेल्या माला पापळकरांच्या परिस्थितीवर मात. पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी माला यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली होती. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण. शिवीगाळ करत धमकी. गरोदर माता कार्ड कलर फॉर्मॅटमध्ये का नाही अशी विचारणा करून मारहाण केल्याचं समोर. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद. 17 ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली. 10 ऑगस्टला या रेल्वेला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून याचं उद्घाटन केलं होतं. अमरावतीत गेल्या 10-12 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. घराच्या स्लॅबचं बांधकाम सुरू असताना विजेच्या धक्क्यानं मजुराचा मृत्यू. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या वडगाव रोठे इथली घटना. चंद्रपूरच्या दांबुळघाट जवळच्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. प्रकृती खालावल्यानं 9 विद्यार्थ्यांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वर्ध्याच्या केळझर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात अवैध धंद्याचा अड्डा. गेल्या 7 वर्षांपासून विश्रामगृहाच्या 4ही इमारतींची दुरावस्था. वाशिमच्या मानोरा तालुक्यात आसोला खुर्द गावात वीज चोरीचा प्रकार समोर. नाबार्ड 29 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता पुलाच्या शासकीय बांधकामावर गेल्या 8 महिन्यांपासून राजरोसपणे वीज चोरी. यवतमाळ चंद्रपूर एसटीमध्ये गळती. प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सावंतवाडीत भाजपाची तिरंगा रॅली. भारत माता की जय वंदे भारतच्या जयघोषणेनं सावंतवाडी शहर दुमदुमून गेलं. सिंधुदुर्गच्या कुडाळ पाटण मार्गावर कारचा भीषण अपघात. एका तीव्र वळणावर कार गटारात पडली. अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू. आणि यानंतर आता बातम्यांचा सविस्तर आढावा. उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणूक